मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सरकारचा अतिशय मोठा निर्णय. महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी. राज्यातील सगळ्यात मोठा सण म्हणून गणला जाणारा गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष, या नववर्षाच्या निमित्ताने गुढीपाडव्यानिमित्त रेशन कार्ड धारकांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर. आता धान्यांऐवजी मिळणार आता थेट 9,000 रुपये शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी खबर. कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांच्या खात्यावरती येणार 9,000 रुपये, कोणाकोणाला मिळणार 9,000 रुपये, त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. त्या तुम्ही कुठे करणार आणि या 3 गोष्टी करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची लागणार गरज, या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. जर तुम्हाला या गुढीपाडव्याला 9,000 रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला मात्र ही सगळ्यात मोठी अपडेट, संपूर्णपणे ही बातमी पाहावी लागेल, जेणेकरून तुमच्या खात्यावरती गुढीपाडव्याची पहिली भेट, या सरकारचा पहिला गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष असल्यामुळे शेतकऱ्यांना आता रेशनच्या ऐवजी हा महिना 9,000 रुपये देण्याचा निर्णय झालाय. राज्यातील लाखो नागरिकांसाठी गुढीपाडवा सण खास ठरणार आहे. सरकारकडून रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय मिळाला आहे. आतापर्यंत रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या ऐवजी काही लाभार्थ्यांना थेट पैसे देण्याची योजना राबवली जाणार असल्याचं सांगितले जात आहे. यामध्ये कोण कोण पात्र होईल ते देखील पाहूया. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला 9,000 पर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते असा सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं समजत आहे. यामध्ये कोणाला मिळणार 9,000 रुपये? मित्रांनो, पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना हे पैसे देणार असल्याची सरकारने घोषणा केली आहे. आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल कुटुंब म्हणजे जे गरीब कुटुंब आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. शासनाच्या योजनेत नोंद असलेले लाभार्थी यांना मात्र हे पैसे येणार नाहीत. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील नागरिक यासाठी पात्र असल्याची आवश्यकता आहे. आता काय लागेल? तुम्हाला 3 गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. हे तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती येण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड झेरॉक्स काढून तुमच्याजवळ ठेवायचंय. त्यानंतर रेशन कार्डची तुमची एक नवीन झेरॉक्स परत तुमच्याजवळ ठेवायची आहे. बँक खाते जे आधार नंबरशी लिंक असलेलं बँक खातं तुमच्याकडे असायला हवं. त्याच आधार कार्डवरती मोबाईल नंबर नोंदणी झालेली असायला हवी. म्हणजेच तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती देण्यासाठी सरकारला कोणत्याही प्रकारचा अडथळा देखील येणार नाही. आता लाभार्थींसाठी अटी काय आहेत? लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे. काही वेळेस बाहेरचे लोक त्याचा लाभ घेऊन थेट पैसे उचलतात, म्हणून ही अट इथे लावलेली आहे. रेशन कार्ड सक्रिय असणं गरजेचं आहे. तुमचं रेशन कार्ड चालू असायला हवं. त्यानंतर डीबीटी साठी तुमच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे येण्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC केलेली हवी. म्हणजेच एका कुटुंबातील एका सदस्याला याचा लाभ घेता येईल. अनेक जणांना एका कुटुंबात याचा लाभ घेता येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार ही योजना काही निवडक जिल्ह्यांमध्ये प्रथम लागू केली जाऊ शकते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर हा विस्तार केला जाऊ शकतो. पहिल्यांदा ही योजना उत्तर महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये लागू करण्याचा सरकारचा निर्णय आहे. परंतु ही योजना कधीपासून लागू होणार हे आता आपल्याला अजूनपर्यंत याची माहिती आलेली नाही. या बातमीमुळे राज्यभरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. महागाईच्या काळात थेट पैसे मिळणार असल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पुढील 2 दिवसामध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे आले की नाही हे तुम्हाला लवकरात लवकर चेक करून घ्यावं लागेल. जर तुमच्या खात्यात या 2 दिवसामध्ये पैसे आले नाहीत तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट व्यक्त करा, जेणेकरून आपल्याला ही बातमी सगळीकडे पोहोचावी लागेल, जेणेकरून महाराष्ट्रातील कोणताही नागरिक या पैशापासून वंचित राहणार नाही. मित्रांनो, आपण देखील कमेंट करायला विसरू नका. तेव्हा भेटूया नवीन अशाच नवनवीन अपडेटसह.
तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद. जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्यांसाठी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. खाली लिहिलेलं लाल रंगाचं सध्या जे काळ्या रंगामध्ये आहे सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील सगळ्या बातम्या तुम्हाला एका जागेवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.